आता बघणार आहोत या घडीच्या 9 मोठ्या बातम्या। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंकडून नवीन राज्यपालांच्या नियुक्त्या। सीपी राधाकृष्णन महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असणार। राधाकृष्णन रमेश बैस यांच्या जागी पदभार स्वीकारणार। भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती। लवकरच हरिभाऊ बागडे राज्यपाल म्हणून कार्यभार स्वीकारतील। विधान परिषदेच्या 11 नवनिर्वाचित सदस्यांचा आजचा शपथविधी। उपसभापती नीलम गोरे या शपथ देणार। विधानभवनात शपथविधी ग्रहण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। अमित शहांवर बोलणं म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखं। चंद्रशेखर बावनकुळेंची पवारांवर टीका। काँग्रेस आणि पवारांची विचारधारा म्हणजे सत्तेपासून पैसा आणि पैशापासून सत्ता अशी देखील टीका। तर तो दिवा आम्ही मुंबईतल्या जेलमध्ये बघितला। बावनकुळेंच्या टीकेनंतर शरद पवारांचा अमित शहांना टोला। शरद पवारांची वैफल्यातून शहांवर टीका। राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया। पवारांनी बॉम्बस्फोटाचे गुन्हेगार विमानातून आणले होते। विखेंची पवारांवर टीका। अमित शहांवरील टीकेनंतर शरद पवारांनी माफी मागायला हवी। पियुष गोयल यांची मागणी। शहांविरोधात षडयंत्र होतं। शरद पवार तत्कालीन सरकारचे भाग होते। गोयल यांचं वक्तव्य। अमित शहांना फडणवीसांच्या नेतृत्वाचं सरकार आणून शिंदेंना बाजूला करायचंय। बीडमधील सभेत जयंत पाटलांचं मोठं वक्तव्य। फडणवीसांच्या नेतृत्वाखालचं सरकार या भारतीय जनता पक्षाच्या अमित शहांना आणायचं आहे। एकनाथ शिंदे बाजूला जाणार आहेत। अमित शहानी सांगितलं, मी काय बोलत। यशस्वी शिंदे यांच्या हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ आज उरण शहर बंद। उरणमध्ये तणावपूर्ण शांतता। फुल मार्केट परिसरातून लॉंग मार्च निघणार। आरोपीचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेचं पथक कर्नाटकला रवाना।